नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही जानकीच्या कपाळाला ते खोटं नाणं लावते आणि खोट्याच्या कपाळी ही खोटं नाणं शोभतं असे बोलून ती जानकीकडे बघत असते आणि जानकी ही ते नाणं ही आपल्या हातात घेते आणि ऐश्वर्या लगेच जायला निघते. तो सारंग सुद्धा तेथे निघणार तोच लगेच जानकी ही ऐश्वर्याचा हात धरते. तेव्हा जानकी लगेच ते नाणं ही ऐश्वर्याला दाखवते आणि काय तू खोटं नाणं माझ्या कपाळाला लावलं ना, पण मग एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या नाण्याला जे काही माझ्या कपाळाचं कुंकू लागलं ना, जानकी ऋषिकेश रणदिवेचं नाणं खरं असो किंवा खोटं असो, त्याला जेव्हा सौभाग्याचं कुंकू लागतं तेव्हा त्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. लक्ष्मी म्हणजे पैसा, सौंदर्य, सुबत्ता. लक्ष्मी चंचल असते हे विसरू नको. ती ज्याच्याकडे जाते त्याच्याकडे ती स्थिरता असते. लक्ष्मी म्हणजे मान, यश आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवते ती लक्ष्मी. त्यामुळे माझं लक्ष आहे माझ्या रणदिवे कुटुंबावर आणि तेच कुटुंब मला पुन्हा एकत्र आणेल. तेव्हा ऐश्वर्या फक्त ऐकत असते. जानकी म्हणते की अगं तेच की जे माझं घर आहे आणि सारंग फक्त त्या दोघींचे बोलणे ऐकत असतो. अगं माझ्या घरातून तू मला माझ्या भावनांचे धिंडोडे तू काढलेस आणि लंकेची पार्वती करून नेसत्या वस्त्रासह तुम्हाला बाहेर हाकललेस. त्यामुळे या खोट्या नाण्याला जे काही लाभलेलं आहे, माझ्या सौभाग्याची शपथ घेऊन मी तुला सांगते, ज्या घरातून तुम्हाला बाहेर काढले त्याच घरामध्ये मी माझ्या पतीसह माझ्या मुलीसह ताट मानेने वाजत गाजत नाही ना त्या घरात मी पुन्हा आले तर मी नावाची जानकी नाही. आणि यावेळेस मात्र मी तुला असं काही चॅलेंज देते की तू तुझ्या पदराने माझे पाय पुसशील आणि माझ्या पायावर नाक घासली. कसे आहे की पैशांचा माज हा फक्त माणसांपुढे चालतो आणि कर्मापुढे मात्र भीक मागावी लागते. हा तुझा जो काही खोटेपणा आहे तो लपवण्यासाठी तुझे काही खोटेपणाचे कपडे घालून मिरवते, त्याच पदरातून तू निखारे सुद्धा घेऊन फिरते हे विसरू नकोस. आणि त्याच निखाऱ्यावर तुझे हे सर्व कपडे जळून जाणार आहे. अगदी लाज झाकायला सुद्धा अगदी तुझ्याकडे काहीच उरणार नाही. आणि जर माझं म्हणशील तर तू गैरसमजात राहू नकोस की मी तुला घाबरते म्हणून. अहंकार आणि स्वाभिमान यात जो फरक आहे ना, तोच फरक ऐश्वर्या आणि जानकी मध्ये आहे. अगं देऊळ जरी पडलं तर देवाचं देव पण कधीही जात नाही. आणि हे खोटं नाणं आहे ना, ते मी माझ्या जवळ ठेवणार आहे. हे कॉइन, हे नाणं मला सतत तुझ्या खोटारडेपणाची आणि तुझ्या कुकर्माची मला आठवण करून देत राहील. क्षणोक्षणी मला त्याची जाणीव करून देत राहील. आणि ह्याच खऱ्या म्हणजे खोट्या नाण्याने मी नाही खऱ्या पैशाचा पाऊस पडला तर मग मी रणदिव्यांची थोरली सून म्हणून नाव लावणार नाही. हा तुला माझा शब्द आहे. तेव्हा जानकी अगदी तोऱ्यात निघून जाते. ऐश्वर्या फक्त काहीच बोलता येत नाही, तिची बोलतीच बंद करते आणि लगेच सारंग तर हे सर्व बघत असतो. आणि जानकी वहिनीने जे काही ऐश्वर्याला ऐकवलं हे सारंगला समजलेलं असतं, कारण त्याला वाटतं की खरंच ऐश्वर्याची चूक आहे, ऐश्वर्याने असे वागायला नको होते. त्यानंतर मात्र जानकी तेथून निघून जाते आणि ऐश्वर्या एकटक तिच्याकडे रागाने बघत असते. त्यानंतर ही जानकी घरी येते आणि ऋषिकेशला हे सर्व काही सांगते. ऋषिकेशला ते ऐकल्यानंतर खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की काय खोटं नाणं, ते पण माझ्या बायकोच्या कपाळी. ती ऐश्वर्या खोटं नाणं लावते हे आता बाद झालं जानकी, खूप काही अति झालं. आज मात्र याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आज एकतर ती ऐश्वर्या असेल किंवा मी म्हणून ऋषिकेश अगदी रागाने भडकतो आणि तिकडे जायला निघतो. तेव्हा जानकी त्याला अडवते की ऋषिकेश अहो काय करतात हे. ऋषिकेशला जानकी म्हणत असते की अहो आता तुम्ही फार चिडला आहात, रागाच्या भरात कोणताही असा वाईट पाऊल उचलू नका, अनर्थ करू नका प्लीज. ऋषिकेश इतका भडकलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आज मात्र तुम्हाला अडू नकोस, तुला माझी शपथ आहे. अगं त्या आज ऐश्वर्याने सर्व सीमा पार केल्या, मग अजून किती मी सहन करायचं. अगं माझ्या बायकोने त्या घरावर जीव ओवाळून टाकला आणि खोटेपणा करून त्यांनी तुला घराच्या बाहेर काढले तरी सुद्धा त्यांचा आत्मा शांत झाला नाही. घरातून बाहेर पडून आपण सुखाने जगतो तरी सुद्धा ते त्यांना देखवत नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये अगदी मिरच्या झोंबतात. त्यामुळे मी आता त्यांना सोडणार नाही म्हणून ऋषिकेश धावतच जायला निघतो. जानकी पुन्हा त्याला अडवते की अहो प्लीज ऋषिकेश. ऋषिकेश समोर ती हात जोडते की प्लीज ऋषिकेश तुम्ही शांत व्हा. तेव्हा ऋषिकेश इतका तापलेला असतो. तो जानकीला म्हणतो की नाही जानकी, अगं इतके दिवस जे काही गुन्हे घडत होते आणि सर्वजण फक्त बघत होते, ते घडताना मात्र कोणीही तुला वाचवायला आले नाही. सर्वजण फक्त हे मज्जा बघत होते, कोणाला काही आपल्याबद्दल वाटले नाही. आणि तो हरामखोर सारंग बायकोचा बैल तेथे तर होता ना. तेव्हा जानकी मात्र काही उत्तर देत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मी तुला काय विचारतो, सारंग तेथे होता ना. तेव्हा जानकी म्हणते की हो ते तेथेच होते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं मग त्याच्या समोर त्या ऐश्वर्याने तुझा पान उतारा केला तरी सुद्धा तो गप्प राहिला, एका शब्दाने सुद्धा तो तिला बोलला नाही का. जानकी आज तिने तुझ्या कपाळी खोटं नाणं लावलं तर मी तिला मात्र आता भिकेला लावेल म्हणजे लावेलच. खऱ्या सुट्ट्या पैशांना सुद्धा ती तरसेल.
आयुष्यभराची अद्दल मी तिला घडवेल। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश शांत राहा, कारण जर तिने दगड मारला म्हणून आपण लगेच वीट फेकून मारायची असते का? ऋषिकेश अहो दगडाला दगड हे उत्तर नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, या लोकांना मात्र याच भाषेची उत्तरं कळतात, त्यांच्याच कृतीने त्यांना तसे उत्तर द्यावे लागते। तेव्हा जानकी सुद्धा खूप भडकते। जानकी म्हणते की मी सुद्धा तिला उत्तर दिले, अगदी ठणकावून मी तिला सांगितलं, ऋषिकेश अहो माझ्या कपाळावरचं कुंकू त्या खोट्या नाण्याला लागलं आणि तेच नाणं माझं भाग्य बदलणार आहे हे मी तिला ठणकावून सांगितले सुद्धा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू काय बोलतेस, तुला तरी कळते का? ऐश्वर्याने जे काही खोटं नाणं आपल्याला दिलेलं आहे त्याने आपलं नशीब बदलणार आहे का? नाही जानकी नाही। अगं जे नाणं तिने तुला दिलं होतं ते नाणं तू घरी घेऊन आलीस, तू तिच्या घशातच हे नाणं घालायला हवे होते। त्यामुळे जानकी हा तुझा काही स्वभाव आहे ना, लवकरात लवकर तू बदल प्लीज, तुझा हा स्वभाव बदल, कारण तू आता डोक्यावर पदर घेऊन मिरवणारी रणदिव्यांची सून राहिलेली नाही। अगं त्या घरामध्ये तू सोयीने माणसं जोडायची, घर बांधून ठेवायची। जानकीला हे सर्व ऐकताना खूप रडू येतं, तिच्या डोळ्यात खरखरस्या धारा वाहू लागतात। ऋषिकेश सुद्धा इतका तापलेला असतो, तो म्हणतो की अगं तुला माणसं महत्वाची होती जानकी, परंतु ही माणसं म्हणून नाही राहिली, त्यामुळे तुझ्या हातामध्ये जी सुई होती ती सुई आता फेकून दे आणि हातामध्ये कात्री घे। तेव्हा ऋषिकेश इतका भडकलेला असतो तर जानकी ही ऋषिकेश समोर येते। ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो थोडंसं जरा शांत व्हा, अहो आता तुमच्या डोक्यामध्ये राग आहे म्हणून वाटेल तसे तुम्ही बडबडता, तुम्ही डोकं शांत ठेवा आणि स्वतः सुद्धा शांत व्हा। आपल्याला त्यांचं काय करायचं ऋषिकेश, जाऊन द्या, अहो त्यांचं कर्म त्यांच्याकडे, आपण फक्त आपल्यावर फोकस करूयात की आपलं घर भलं, आपलं काम भलं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काम? जानकी अगं काम मिळवायचं म्हणून तू घराच्या बाहेर गेलीस आणि आपण किती लाचार आहोत हे त्या ऐश्वर्याला दिसलं आणि तिच्या सर्व काही आता लक्षात सुद्धा आले असेल आणि जानकी याला फक्त मीच कारणीभूत आहे, माझ्यामुळेच हे सर्व झाले म्हणून ऋषिकेश स्वतःला दोषी मानतो। माझ्यामुळे तुला घराच्या बाहेर काम शोधण्यासाठी जावं लागले, घराच्या बाहेर तुला काम करावे लागले, रस्त्यावर त्या गाड्या पुसवाव्या लागल्या, सर्व काही झाले ते माझ्यामुळे म्हणून तो स्वतःला शिक्षा करून घेतो आणि जोरात असा हात भिंतीवर जोरजोराने आदळून घेत असतो की माझ्यामुळे जानकी आज तुझ्यावर ही वेळ आली। तेव्हा जानकी लगेच ऋषिकेश जवळ येते, ऋषिकेशचा हात धरते। अहो काय करतात ऋषिकेश तुम्ही हे, आणि प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका। म्हणून जानकीच्या जीवाची खरंच खूप घालमेल होत असते की नक्की काय करू, ऋषिकेशला कसे आवरू हे तिला अगदी असे कळेनासे होते। जानकी खूप रडत असते। जानकी म्हणते की अहो ऋषिकेश एका हाती तुम्ही हे सर्व करतात, एकटे किती आणि काय काय करणार आहात तुम्ही, अहो तुम्हाला थोडासा हातभार लागावा आणि हे घर उभं राहावं म्हणून मी तुम्हाला थोडीशी बाहेर काम करून मदत करते, त्यासाठी मी हे सर्व करायला गेले होते, पण ऋषिकेश तुम्ही काय इतका स्वतःला त्रास करून घेता हो, त्यामुळे ऋषिकेश प्लीज असे काही करू नका हो। म्हणून जानकी ऋषिकेशचा हात धरून खूप रडत असते आणि हे बघा अगोदर शांत व्हा, स्वतःला असे काही दोषी मानू नका, जे झाले ते झाले त्याकडे लक्ष देऊ नका, आपण तर एकत्र आहोत ना। जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते, आपण एकत्र असताना काही पण करू शकतो, कुठल्याही गोष्टीवर आपण मात करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीशी आपण दोन हात सुद्धा करू शकतो, तुम्ही मात्र ह्या सर्वाकडे लक्ष देऊ नका। तेव्हा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो। ऋषिकेश म्हणतो की मी लक्ष देणार जानकी, मी सगळं काही लक्षात ठेवणार, ज्यांनी माझ्या बायकोला रडायला लावलं त्यांना मात्र मी हंबरडा फोडायला लावणारच, तो सारंग, ती ऐश्वर्या आणि ती रणदिवे बाई, अगदी सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा। सौमित्र आणि अवंतिकाचे नाव घेतल्यानंतर जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस मात्र सौमित्र आणि अवंतिका दरवाजात येतात आणि दरवाजा वाजत असतात। तेव्हा जानकीला धक्काच बसतो की नक्की आता कोण असेल, म्हणून ती डोळ्यातील पाणी पुसते, आपल्या पदराने सर्व काही चेहरा साफ करते आणि दरवाजा उघडते। तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका दरवाजात असतात तर जानकीला बघून त्यांना आनंद होतो, परंतु जानकी ही त्यांच्याकडे अगदी धक्क्यानेच बघत असते की तिला याची भीती असते की ऋषिकेश नक्की आता या दोघांना काही बोलतील की काय। त्यानंतर इकडे सारंग मात्र घरी येतो, त्याला कशातच लक्ष लागत नसते, अगदी जे काही घडलेला प्रकार आहे सर्व त्याच्या डोळ्यासमोर येतं की सारखं सारखं जानकी ही गाडी पुसत असते आणि ऐश्वर्या तिला काय म्हटलेली असते की आता जानकी ऋषिकेश रणदिवे ही ऐश्वर्या रणदिवेची गाडी पुसणार। तेव्हा सारखं त्याच्या डोळ्यासमोर येते आणि सारंगला खूप वाईट वाटत असते, सारंगला कशातच मन लागत नाही, अगदी चेंज सुद्धा तो न करताच तिथे बसतो। ऐश्वर्याने जानकी बहिणीच्या डोक्याला जे काही खोटं नाणं लावलेलं असतं आणि खोट्याच्या कपाळी खोटं नाणं शोभून दिसते असा करून तिने जानकी बहिणीचा खूप मोठा अपमान केला, म्हणून सारंगला काही चैन देत नाही आणि तेवढ्यात ऐश्वर्या तेथे येते आणि ऐश्वर्या अशी सारंगच्या चेहऱ्याकडे जेव्हा बघते आणि लगेच घाईने सारंग जवळ येते
येते की सारंग अहो काय झालं, काय होते तुम्हाला असे, जशी खूप काळजी आहे तिला सारंगची अशी विचारत असते. सारंग मात्र लांबूनच तिला हात असा लांब राहा असे करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो म्हणजे काय नेमकं म्हणायचं तुम्हाला आणि मला सांगा की नक्की काय होते तुम्हाला. तेव्हा सारंग मात्र लगेच तेथून उठतो आणि बाजूला जातो आणि सारंग लगेच रडायला जोरजोराने सुरुवात करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा सारंग, रिलॅक्स, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. म्हणून घाईने ती पाण्याचा ग्लास घेते. तेव्हा मात्र सारंग रडत रडत म्हणत असतो की खरंच माझ्या समोर इतकं काही घडलं आणि मी काहीच कसे करू शकलो नाही, म्हणून सारंगला खूप वाईट वाटते. म्हणून सारंग स्वतःला जबाबदार मानून खूप रडत असतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल, काहीच तुम्हाला होणार नाही, तुम्ही रिलॅक्स व्हा. तेव्हा ती ऐश्वर्या सारंगला ग्लास पाण्याचा द्यायला जाते, परंतु सारंग मात्र रागाने तो ग्लास फेकून देतो आणि सर्व काही ग्लास पाणी वगैरे खाली सांडते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय हे आणि इट्स ओके. तेव्हा सारंग फक्त तिच्याकडे बघत असतो आणि ऐश्वर्या ही तो खालचा ग्लास आहे तर तो उचलायला जाते. तेव्हा मात्र सारंग तिचा हात धरतो आणि थांबा ऐश्वर्या असे म्हणतो आणि पाणी पडलं ना म्हणून तो लगेच आपल्या खिशातील रुमाल काढतो, उठतो आणि डायरेक्ट तो फरचीवर जे काही ग्लास मधील पाणी सांडलेलं आहे तर ते सर्व पुसत असतो. ऐश्वर्या म्हणते की उठा सारंग, अहो उठा, काय करतात हे. तेव्हा सारंग मात्र काही ऐकत नाही, कारण जानकी वहिनीवर आज ऐश्वर्याने जे काही करून घेतले तर तो ऐश्वर्याला दाखवत असतो. ऐश्वर्या म्हणत असते की अहो सारंग उठा, आपण गुलाबदादांना सांगूयात हे सर्व साफ करायला. तेव्हा लगेच सारंग उठतो, रागाने ऐश्वर्याकडे बघत म्हणतो अहो तुम्हीच असं ह्या ओल्या फडक्याने जानकी वहिनीला आपली गाडी पुसायला सांगितली होती. अहो आणखीन मेलेल्या माणसाला तुम्ही किती मारणार आहात ऐश्वर्या, अजून किती त्रास देणार आहात. अहो ऐश्वर्या आज मात्र तुम्ही वहिनीबरोबर जे काही वागलात तर ते काय होतं, का अशा वागतात तुम्ही त्यांच्याबरोबर, का त्यांना त्रास देतात. आणि वहिनी जे काही म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. अहंकार आणि स्वाभिमान यात जो काही फरक आहे ना, मग तोच फरक आहे तुमच्यात आणि वहिनीत. ऐश्वर्या अहो तुमच्या अंगावरून अहंकाराचं वारं गेलं, त्याने तुमच्या अंगावर लकवा मारला. या घरामध्ये जर कोणी पेशंट असेल ना तर त्या फक्त तुम्ही आहात. ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग अहो तुम्ही काय बोलतात. तेव्हा सारंग खूप जोरात ओरडतो की ओरडू नका, ओरडू नका. तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून जाते. त्यानंतर इकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिकाला बघून जानकीला आनंद होतो. जानकी विचारते की अवंतिका, सौमित्र भाऊजी या आतमध्ये या असे आनंदाने बोलावते, परंतु ऋषिकेश मात्र हा रागानेच लाल झालेला असतो आणि भडकावून तो सौमित्र आणि अवंतिकाला म्हणतो की का भिकारीसारखे वारंवार तुम्ही आमच्या दारात येतात. ते ऐकून तर अवंतिका आणि सौमित्र यांना खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की तुम्ही रणदिवे आहात ना, खूप माज आहे ना तुम्हाला रणदिवे असल्याचा, आपण कुणाचा वाटेल तसा अपमान करू शकतात, या अभिमानाने तुम्ही जगतात ना. अरे मग स्वतःची आबरू घालवण्यासाठी पुन्हा पुन्हा आमच्या दारात काय येतात. ऋषिकेश जो काही ऐश्वर्यावरील राग आहे तो सौमित्र आणि अवंतिकावरच काढतो. जानकी ही ऋषिकेशला आवडते. ऋषिकेश अहो शांत व्हा, शांत. सौमित्र म्हणतो की अरे दादा एकदा तरी ऐकून घेणारे. तेव्हा ऋषिकेश काही न एक ऐकता सौमित्रला भडकावून म्हणतो की तुला निघ म्हटलो ना मी इथून. तेव्हा ऋषिकेश लगेच दरवाजा लावून घ्यायला लागतो. तोच सौमित्र अडवतो आणि स्पष्ट शब्दात सांगतो नानांना वहिनीला भेटायचं. तेव्हा ऋषिकेश हे ऐकल्यानंतर शांत होतो आणि लगेच बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका लगेच आत येतात आणि जानकीला मात्र आनंद होतो. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी नानांना तुम्हाला भेटायचं, स्वतः त्यांनी इशारा करून आम्हाला सांगितले. तेव्हा जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की काय नानांना मला भेटायचं. अवंतिका म्हणते की हो वहिनी. सौमित्रला विचारते की काय नानांना माझ्याशी बोलायचं. सौमित्र म्हणतो की हो वहिनी, म्हणूनच तुला आम्ही न्यायला आलो. तेव्हा ऋषिकेशला मात्र खूप राग येत असतो. तर जानकी ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशच्या हाताला धरून म्हणते की ऋषिकेश अहो नानांना मला भेटायचं आणि खरंच ते माझी वाट बघतात, त्यांनी मला भेटायला बोलावले. आणि घाईने ती जायला निघते आणि सौमित्र भाऊजींना म्हणते की सौमित्र भाऊजी. तोच लगेच ऋषिकेश रागाने जानकीचा हात धरतो आणि ऋषिकेश कडक शब्दात उत्तर देतो की माझी बायको कुठेही जाणार नाही. जानकी रडतच नाही. ऋषिकेश असे करू नका असे खुणावत असते. सौमित्र आणि अवंतिका यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यावर इकडे सारंग ऐश्वर्याला जाब विचारत असतो की आज तुम्ही वहिनीला जे काही स्वतःच्या तालावर नाचत होतात ते स्वतः ऐश्वर्या तुम्ही बघितले नाही, परंतु मी माझ्या स्वतः डोळ्यांनी हे सर्व बघितलं. स्वतःला सुद्धा तुम्ही ओळखू शकत नव्हतात. काय हो ऐश्वर्या, कसला इतका राग आला होता तुम्हाला, काय झाले होते. नानांची ही अवस्था झाली होती त्याचा राग तुम्हाला आला होतात का. आणि आईला रोज
रोज वाईट वाटतं त्याचा राग आला होतात का? हे घर तुटलं याचा राग आला होतात का? सांगा ना मग नक्की कसला राग आला होता? आज गावातील हे शेमडं पोरग सुद्धा रणदिव्यांच्या नावावर हसतं याचा राग तुम्हाला आला होता का? सांगा ना तुम्हाला कसला राग आला होता? तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते. ऐश्वर्या काही उत्तर देत नाही तर सारंग म्हणतो की मी सांगतो की तुम्हाला जानकी बहिणीचा राग आला होता, कारण या घरातून हकलवल्यावर सुद्धा ती ताटमानेने कसे काय जगू शकते हे तुम्हाला कळले नाही ना, म्हणून तुम्हाला जानकी बहिणीचा राग आला होता. तेव्हा ऐश्वर्या लगेच उत्तर द्यायला सावधच होते की अहो सारंग, आता मला तुमचा राग येतो की ज्या बाईला तुमच्या वडिलांनी तिने ढकलून दिले होते, येथून ढकलले होते, तुमच्या वडिलांना तिने लुळपांगळ केलं तरी सुद्धा आज तुम्हाला त्या बाईचा पुळका येतो. अहो या घरासाठी मी राबते, सगळ्यांची काळजी मी घेते, अख्खं घर मी सांभाळते, तुमच्यावर प्रेम सुद्धा मी करते आणि तुम्ही तर माझी दया सोडून त्यांची दया येते त्यांची. तेव्हा सारंग म्हणतो आली नसती, परंतु आज मात्र तुम्ही माझ्या समोर जे काही वहिनीशी वागलात ना, मला काय अहो दुसऱ्या कुणाला सुद्धा त्यांची दया येईल म्हणून सारंग स्वतःला खूप त्रास करून रडत असतो. ऐश्वर्या एवढीही माणुसकी सोडून वागायचं नसतं, मी पर्सनल असा खुन्नस तिच्यावर काढला. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा जोरात ओरडते की हो काढला मी पर्सनल खुन्नस, कारण तिने बळजबरीने माझं लग्न तुमच्याशी लावून दिले. आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या ही खरं बोलून जाते की हो कशासाठी तिने हा सर्व खुन्नस काढला. तर सारंगला हे समजल्यानंतर सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या का असे वागतात याचे मुख्य कारण सारंगच्या डोळ्यासमोर येते आणि ह्या ऐश्वर्याचं रूप. सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या काय बोललात, बळजबरीने तुमचं लग्न माझ्याशी लावून दिलं. तेव्हा ऐश्वर्या लगेच स्वतःला थोडंसं शांत करते आणि अगदी म्हणत असते की अहो त्यांनी जे काही केलं तर ते एक प्रकारची बळजबरीच होती ना सारंग, परंतु सारंग अहो आता मात्र तसे नाही, आता मात्र माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझा जीव तुमच्यावर जडला हो. अहो सारंग ऐका ना, मी तुम्हाला सांगते की खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून आता पुन्हा सारंगला आपल्या बाजूने ओळून घेण्यासाठी खूप लाडीगोडी लावायला सुरुवात करते, अगदी गोड बोलत असते. आणि अहो ऐकून घ्या सारंग, खरंच मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे सारंग, म्हणून सारंगला आपल्या मिठीत सुद्धा घेते आणि रागराग सुद्धा करत असते आणि तोंडावर मात्र एक दाखवत असते. तेव्हा सारंग ऐश्वर्याला जवळ घेतो आणि तो सुद्धा खूप रडत असतो. तर ऐश्वर्या पुन्हा नाटक करत म्हणते की सारंग अहो मी तुमच्यावर खूप खरंच प्रेम करते, सारंग मला माफ करा, खरंच सॉरी, मी तुमच्यावर खूप ओरडले, अहो खरंच माझी चूक झाली, मी हे सर्व बोलले. तेव्हा सारंग तिला माफ करतो. सारंग म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या, राहून द्या ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग ठीक नाही, तुम्ही मला अगोदर सांगा की तुम्ही मला माफ केलं म्हणून. तेव्हा सारंग लगेच परत ऐश्वर्यामध्ये सामील होतो आणि म्हणतो की ऐश्वर्या खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना असे विचारतो. तर ऐश्वर्या पुन्हा ही खोटं बोलून सारंगला आपल्या मुठीत घेते की अहो सारंग खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा सारंग लगेच खुश होतो आणि मी तुम्हाला माफ केले असे मोठे मनाने म्हणतो. ऐश्वर्या ही नम्रपणे विचारते की अहो सारंग तुमच्या मनात माझ्याविषयी कोणताही राग तर नाही ना? तेव्हा सारंग म्हणतो की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की बसा, तुम्ही किती असा त्रास करून घेताल. सारंगला ती खाली बसवते आणि म्हणते की सारंग अहो जानकी बहिणीमुळं आता आपल्यामध्ये मात्र भांडण नकोय आणि यापुढे मात्र तुम्ही त्यांची बाजू नाही ना घेणार असे विचारते. तेव्हा सारंग नाही म्हणत असतो. तर ऐश्वर्या लगेच त्याच्या म्हणजे खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या मिठी देते आणि परत त्याला सॉरी म्हणते, कारण त्याचा राग घालवण्यासाठी, आणि त्याला खरोखर असं रिअली लव्ह यू सुद्धा म्हणते. तोंड तर वाकडं करत असते परंतु तोंडावर मात्र एक दाखवत असते. तेव्हा ऐश्वर्या जे काही नाटक करते तर सारंगला ते सर्व काही खरं वाटत असते की खरंच माझ्यावर ऐश्वर्या प्रेम करतात की काय, म्हणून तो लगेच ऐश्वर्याला जवळ घेतो, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. ती विचार करत असते की क्षणभर तर मला असे वाटले होते की हा डिफेक्टिव्ह पीस कायमचा माझ्या हाताच्या बाहेर गेला, परंतु नाही, अजून सुद्धा त्याच्याबद्दल होप्स आहेत आणि आता ह्या मूर्ख माणसाला कसे मुठीत ठेवायचे हे मला चांगलेच माहिती आहे. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश जानकीला त्या घरामध्ये जायला विरोध करतो आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो की माझी बायको काय कुठलं नाणं आहे असे वाटले तुम्हाला का? पाहिजे तेव्हा त्या घरात जाईल, पाहिजे तेव्हा तुम्ही तिला हाकलून देता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही तिला घेऊन सुद्धा म्हणजे घ्यायला आलात आणि हे बघ ते तुमचे नाना आहेत, आमचे ते नाना कोणीही लागत नाही. सौमित्र म्हणतो की दादा अरे प्लीज असे काही अभद्र बोलू नकोस, अरे तुझा राग तुझी चिडचिड हे सर्व काही साहजिक आहे, परंतु इतकं मात्र तू आम्हाला तोडून बोलू नकोस. अरे नानांना वहिनीला भेटायचं, एकदा तरी वहिनींना नानांना भेटून दे प्लीज, म्हणून सौमित्र रिक्वेस्ट करतो. अरे नानांना बरं वाटेल, नानांचा विचार कर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो का? अरे पण माझ्या बायकोने तुमच्या नानांना ढकलून दिले ना? अरे तुमच्या नानांनी तर सर्वांसमोर तिला गुन्हेगार म्हणून
सिद्ध केले आणि तुम्ही तर आता परत तिलाच घेऊन जाण्यासाठी आलात का? अरे उद्या जर नानांना काही झालं आणि तिने जर उद्या नानांचं काही बरे वाईट केलं त्यांच्या जीवाचं, तेव्हा अवंतिका सुद्धा जीव तोडून ऋषिकेशला सांगते की अहो दादा, पण आम्ही ते मानत नाही, कारण आमचा जानकी बहिणीवर विश्वास आहे. हे जे काही केलं ते ऐश्वर्याने केलेले आहे हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आम्हाला पूर्ण माहिती आहे की जानकी बहिणी असे काही करू शकत नाही. ऋषिकेश म्हणतो की तुमच्या माहिती असल्याचं काय करू, लोणचं घालू का त्याचं? एकदा मी तुम्हाला सांगितलं बजावले की आमच्या आयुष्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवायचं नाही आणि परत यायचं सुद्धा नाही. तुम्ही तुमच्या नानासाहेबांना सांगा की त्यांच्या त्या दुसऱ्या सोनेला म्हणजे त्या नीच ऐश्वर्याला बोलवायला, ती तुम्हाला सर्व काम करून देईल म्हणा. तसेही ती खोटेपणात माहीर आहेच, परंतु लोकांच्या कपाळी खोटं नाणं टेकवायला सुद्धा ती अति हुशार झाली. सौमित्र आणि अवंतिकाला नक्की ऋषिकेश काय म्हणतो हे काही कळत नाही आणि ते सर्व जानकी बहिणीकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आजी ही ऐश्वर्याला घरी आल्यानंतर सांगते की अगं नानासाहेब काय म्हणत होते माहिती आहे की काय, जानकीला घेऊन या म्हणे. तेव्हा लगेच ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या लगेच तडकनी उठते आणि आजी अहो आत्ता सांगतात का मला हे? तेव्हा ऋषिकेश हा जानकीला आढळतो की मी तुला या बाबतीत सांगतो की तू नानासाहेबांना भेटायला जाणार नाही, मी तुला जाऊन देणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. मी तुझं आत्तापर्यंत खूप काही ऐकलं, परंतु या बाबतीत मात्र मी नाही ऐकणार. तेव्हा जानकी ही रडतच ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश आतापर्यंत मी तुमचं सर्व काही ऐकले, परंतु या बाबतीत मी सुद्धा तुमचं काही ऐकून घेणार नाही. जानकी धावतच जायला निघते. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी थांब थांब, परंतु जानकी ऐकत नाही आणि धावत ती रणदिव्यांच्या घरी येते. परंतु ऋषिकेशला मात्र खूप राग येतो आणि ऋषिकेश आता तडक असा तिकडे कामाला निघून जाणार असतो. तर इकडे मात्र ऐश्वर्या ही जानकी घरी येणार म्हणून सुमित्राचे अगोदरच कान भरून ठेवते की त्या बाईची सावली परत या घरावर आपल्या नकोय. तेव्हा मात्र आता दरवाजा वाजतो आणि सुमित्रा ही दरवाजा उघडायला जाते. तर सौमित्र आणि अवंतिका घरी येतात आणि त्यांच्याबरोबर आता जानकी सुद्धा आलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.